मित्रांनो, स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवर। तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याची शेतकरी वर्गाकडून मागील 2.5 महिन्यापासून वाट बघितली जाते। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याबाबत म्हणजेच 8व्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे आणि ताज्या अपडेटनुसार हा हप्ता कधी तुम्हाला मिळणार याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। तर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार, अपेक्षित जर वेळ आपण सांगितलं तर फेब्रुवारी 2026 मध्ये या ठिकाणी हा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे। कारण की या ठिकाणी राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकापूर्वी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे नियोजन असल्याचं या ठिकाणी समजलं जातं। निवडणुकापूर्वी जर हा हप्ता जमा केला तर मात्र शेतकऱ्यांतील वोट जे आहेत, वोट बँकिंग जे आहेत ते चालू सरकारला या ठिकाणी मिळू शकते आणि त्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे। आता यामागची काही कारणे आपण बघून घेऊया। निधींची स्थिती सध्या काय आहे। कृषी विभागाने हप्त्यांसाठी वित्त विभागाकडे सुमारे 1930 कोटी रुपयांची निधींची मागणी केली असून त्याला मंजुरी मिळताच हा हप्ता जे आहे वितरणाची प्रक्रिया सुरू होईल। आता कोणाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार आहे? ज्या शेतकऱ्यांना नियमितपणे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळतात त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा। आता रक्कम किती मिळेल, अनेकांचा प्रश्न आहे, रक्कम किती मिळेल, जास्त झालेली आहे का, वाढ झालेली आहे का? तर तसे नाही। हप्त्यापोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा होतील। काही तांत्रिक कारणामुळे ज्यांचे मागील हप्ते रडखडले होते त्यांना थकीत हप्त्यासह अधिक रक्कम मिळणार आहे। म्हणजे ज्या शेतकरी वर्गांना मागील हप्ते मिळालेले नाही त्यांना 4000 रुपये आणि ज्यांना रेग्युलरली मिळत आहेत अशा शेतकऱ्यांना मात्र 2000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत आपण सविस्तर माहिती बघितलेली आहे। राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचं नियोजन सध्या सुरू आहे। जर तसं झालं नाही तर मात्र फेब्रुवारी झाल्यानंतर मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल। आणि सध्या तर आपण बघितलं तर आता 10-15 दिवस आहेत त्यांच्याजवळ। 5 फेब्रुवारीला जे आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या या ठिकाणी तारीखा सुद्धा जाहीर केलेल्या आहेत। त्याच्या अगोदर राज्य सरकार जमा करण्याचा प्रयत्न करेल नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे। तर अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।